आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती मागवली। कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। मस्साजोग परिसरात असलेल्या अबाध कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात चोरी। परवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून 12,87,000चा ऐवज लुटला, तर आकाशी टोळी अजून कार्यरत। सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासानंतर मागे। भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार। सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावर अजितदादांनी आधी नो कमेंट्स म्हटलं आणि नंतर टोला लगावला। आमदार खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो, रस्ता करायचा असता तर निधी देऊन करता आला असता, अजितदादांचा टोला। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। मनसेला टार्गेट करण्याच्या मागे कदाचित महाशक्ती नाही ना, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी उपस्थित केली शंका। कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं वेडेपणा, बावनकुळेंचं विधान। तर मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का, संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार। शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर आमचा विरोध, शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींची भूमिका। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, कोणी कुणाला रोखू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यामधल्या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांचं वक्तव्य।